तुम्हाला वाटत असेल गांधी आणि टिळकांचा संघर्ष जो आहे तो एकसारखा होता, पण रियालिटी वेगळी आहे. 1905 मध्ये टिळक म्हणाले स्वराज इज माय बर्थ राईट आणि गांधी 1915 मध्ये भारतात आले. बट इथे एक मोठा डिफरन्स आहे जो कोणी सांगत नाही. टिळक बिलिव्ड इन असर्टिव्ह रेजिस्टन्स, न्यूजपेपर्स, फेस्टिवल, मास अवेकनिंग थ्रू कल्चर, अँड गांधी ब्रॉट डिसिप्लिन सत्याग्रह, कंट्रोल सिव्हिल डिसोबिडियन्स. टिळकांनी स्वातंत्र्याची फाउंडेशन घेतली, स्वराज्याचा कॉन्शियसनेस तयार केला आणि गांधीजींनी ती एनर्जी चॅनलाइज केली ऑर्गनाइज्ड मुवमेंट्समध्ये. दोघे एकमेकांचे रायव्हल्स कधीच नव्हते. एकाने माइंड प्रिपेअर केले रिव्होल्युशनसाठी, तर दुसऱ्याने त्या माइंड्सला ऑर्गनाइज करून मुवमेंट्समध्ये रूपांतर केलं. फ्रीडम स्ट्रगलमध्ये कोणत्याच एका नेत्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त होतं असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाचे अप्रोचेस आणि प्रत्येकाचे फेजेस जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा गोल सेम होता. गांधींचा डिसिप्लिन तेवढाच गरजेचा होता जेवढा टिळकांचा फायर गरजेचा होता. आजच्या परिस्थितीला तुम्हाला काय वाटतं, काय गरजेचं आहे, असर्टिव्ह नॅशनलिझम की कंट्रोल्ड रेजिस्टन्स? कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.